हॅलो गाईज, मी आज करणार आहे मटकीची उसळ. तर त्याच्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवली, त्याच्यात तेल ओतलं, नंतर त्याच्यात मोहरी, लसूण आणि कढीपत्ता घातला. त्याच्यानंतर कांदा घातला. कांदा चांगला भाजल्यावरती त्याच्यात टोमॅटो घातला. कांदा आणि टोमॅटो थोडा वेळ भाजायला दिले. नंतर त्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट घातली 1 चमचा. पुन्हा एकदा ते मिक्स केलं. त्याच्यानंतर त्याच्यात मी थोडी धना पावडर घातली, थोडीशी हळद घातली, 1 चमचा मीठ आणि 2-3 चमचे आपला घरगुती मसाला तो घातला. त्याच्यानंतर ते पूर्ण मिक्स केलं. मिक्स केल्यावरती मी जी रात्री मटकी भिजत ठेवलेली होती ती त्याच्यात सगळी घातली आणि थोडंसं अर्धा पेला पाणी घातलं. नंतर ते मिक्स केलं. मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ती आता मटकीची उसळ वाफेवरती शिजवायची आहे. म्हणून मी त्या कढईवरती एक ताट ठेवलं. त्याच्यात ताटात पाणी घातलं आणि 10 मिनटं ते शिजवून घेतली मटकी. त्याच्यानंतर त्याच्यात थोडं खोबरं घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली फ्रेश आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा मिक्स केलं आणि तयार आहे आपली मटकीची उसळ. थँक्यू.